जातं तो हाच कॅनॉट प्लेसचा परिसर। पण या कॅनॉट प्लेसच्या परिसरामध्ये आज आंदोलकांच्या दगडफेकीमुळे मोठं नुकसान झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। मी सध्या दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील रिगल सिनेमा या परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं गाड्यांची, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। फक्त ही एक गाडी दाखवतो मी, ही पहिली गाडी नाहीये, अशाच पद्धतीच्या पोलिसांच्या अनेक गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी तोडल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं। मी सविस्तर पद्धतीने दाखवतो, ही पोलिसांची पहिली गाडी आहे, म्हणजे या ठिकाणी पोलिसांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आलेली आहे। बघू शकतो सगळ्या काचा, म्हणजे दोन्ही बाजूच्या काचा या पोलिसांच्या गाडीच्या तुटलेल्या आहेत। सोबतच समोरची काच देखील काही प्रमाणावरती तुटलेली आहे। समोरचा बोनेटवरती मोठ्या प्रमाणावरती दगडफेक करण्यात आलेली आपण बघू शकतोय। अजूनही काही विटा या कारच्या बोनेटवरती असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। आरशासह इतर गोष्टी देखील या कारच्या ज्या आहेत त्या फोडलेल्या आहेत। ही पोलिसांची पहिली गाडी, ही पहिली गाडी नाहीये, दुसरी गाडी माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो। या गाडीचंही तशाच पद्धतीनं नुकसान झालेलं आहे। पूर्णपणे दगडफेक या गाडीवरती केलेली आहे, पूर्ण काचा फुटलेल्या आहेत, गाडीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। दगड असतील, विटा असतील, यासह वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या तोडल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। कॅनॉट प्लेस म्हणजे हा सगळ्यात मोठा गजबजलेला परिसर। आपण बघू शकतोय हे मोठमोठाले दगड, अशा पद्धतीचे दगड देखील या गाड्यांवरती मारलेले आहेत। आपण बघू शकतो पोलिसांकडनं या जो दगड मारलेला आहे त्या दगडला गोल केलेला आहे आणि याचा इशारा म्हणून स्टोन, म्हणजे ज्या या दगडांनी मारहाण केलेली आहे त्याचा इशारा देखील या ठिकाणी केलेला आहे। ही तिसरी गाडी मी दाखवतोय, तिसऱ्या गाडीचं देखील तशाच पद्धतीने नुकसान आहे। दिल्ली पोलिसांची गाडी, तिसऱ्या गाडीचं अशाच पद्धतीने नुकसान। मागच्या काही तासांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक आणि पोलीस हे जमलेले होते, आंदोलकांकडनं दगडफेक केली गेली अशाही पद्धतीचा आरोप आंदोलकांकडनं केला गेलेला आहे। पोलिसांकडनं लाठीचार्ज केलेला आहे आणि मग त्यानंतर ही झटापट झाली, त्यामध्ये हे सगळं नुकसान झाल्याचं चित्र आहे। पण ही सरकारी गाड्या आहेत पोलिसांच्या, दिल्ली पोलिसांच्या आहेत, तिनेही गाड्या तोडल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। पाठीमागे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बॅरिकेटिंग, कारण दिल्लीतील सगळ्या परिसरामध्ये अशाच पद्धतीची मोठमोठी बॅरिकेटिंग केलेले होते, पण ही बॅरिकेटिंग सगळे खाली पडल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। इथून पुढे म्हणजे हा जनपदचा रोड आहे आणि इथून पुढे काही मीटर अंतरावरती गेल्याच्या नंतर खरं तर आंदोलन म्हणजे जे आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं, ते याच ठिकाणी आहे। पण अचानक पद्धतीने मॉब मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आला आणि मग त्यांच्याकडनं ही तोडफोड केली गेली आहे, अशा पद्धतीचा दावा पोलिसांकडनं केला गेला आहे। बघू शकतो पोलिसांच्या गाडीच्या सगळ्या काचा तोडलेल्या आहेत, सर्वसामान्य लोकांच्याही काय गाड्या तोडलेल्या आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। पण ही सध्या सगळ्या पोलिसांच्या गाडीची मी दृश्य तुम्हाला दाखवतोय। मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या ठिकाणी जमलेले होते। खरं तर या परिसरामध्ये आंदोलक नेमकं कशा आले याबाबत पोलिसांकडनं कुठलीही माहिती दिली गेलेली नाहीये, कारण ज्या ठिकाणी त्यांना मोर्चा काढायचा होता संसद भवन परिसरामध्ये, तो परिसर खरं तर दुसऱ्या बाजूला असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळालेलं होतं। मात्र त्या ठिकाणी आंदोलक न येता या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणावरती आले आणि त्यांच्याकडनं ही सगळी तोडफोड केली गेलेली आहे, अशा पद्धतीचा आरोप पोलिसांकडनं केला गेलेला आहे। पोलिसांकडनं आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। नेमकं हे आंदोलन करणारे आंदोलक नेमकं कोण होते, आंदोलन नेमकं कशा पद्धतीने केलं, ही तोडफोड कोणी केलेली आहे, या सगळ्याची ओळख खरं तर पोलिसांकडनं पटवली जात आहे आणि त्या अनुषंगाने काही लोकांना ताब्यातही घेतलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती मिळत आहे। मात्र दिल्ली, हार्ट ऑफ दिल्ली म्हणून ज्या परिसराकडे बघितलं जातं तो कॅनॉट प्लेस, सध्या मात्र पोलिसांच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड या सगळ्या गोष्टीमुळे आज ओळखला जातानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।